दुर्गास किचनमध्ये आज आपण ही कच्च्या आंब्याची कॅन्डी पाहणार आहेत। पाहिलं याचा आवाज किती छान होतो आणि ही वर्षभर कॅन्डी टिकते। ज्याप्रमाणे आपण आवळा कॅन्डी आपल्या चॅनलवर पाहिला आहेत ना, त्याचप्रमाणे ही कॅन्डी आज आपण करणार आहेत। चला तर चालू करूयात। या ठिकाणी ना हे 3 कैऱ्या घेतल्या आहेत, म्हणजेच ह्या ना 200 ग्राम या कैऱ्या आहेत। याचं वरचं तोंड काढूत आणि याचे सालपटही आपण काढून घेऊत, जेणेकरून ना याच्यातला चीक किंवा हा कडकपणा जो असेल ना तो निघून जाईल। आता याच्यामध्ये ना थोडंही याचं सालपट ठेवू नका। आता याला असं उभं कट करून घेऊ आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही तुकडे करू शकता। मी असे आडवे तुकडे करत आहे। याच्यापेक्षा लांब तुम्हाला साईज करायची असली तर तुम्ही करू शकता। पण काय झालं माहिती का, जेव्हा हे आपण कॅन्डी भिजत घालूत ना, तेव्हा याच्यावरचं जे आवरण आहे ना, जिथं थोडंसं राहिलं असेल ना, ते नंतर लाल पडायला लागतं। त्याच्यामुळे ना याचं सालपट पूर्ण काढायचा प्रयत्न करा। एक कढई घेतली, त्यात 1 लिटर आपण पाणी घेतलं आणि याला गोड करण्यासाठी आपण या ठिकाणी ना खडीसाखरेचा वापर करणार आहेत। खडीसाखरेची अशी पीठ बनवून घेतलं आपण। या ठिकाणी तुम्ही छोटी खडीसाखरही वापरू शकता, गूळही वापरू शकता किंवा साखरही। पाण्याला छानशी उकळी आली ना, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या टाकायच्या, त्याच्या अगोदर टाकायच्या नाहीत आणि मोजून 5 मिनिट फक्त याला ना हाय फ्लेमवर आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। 5 मिनिटाच्या नंतर 1ही मिनिट ठेवू नका, कारण हे कैरी खूपच नाजूक असते। आणखीन याला आपण भिजत घालणार आहेत, त्याच्यामुळे ही आणखीन मऊ पडते आणि याचे तुकडे पडू शकतात। त्याच्यामुळे 5 मिनिट इनफ आहे। हे जे पाणी उरलं आहे याला बिलकुल फेकून नाही द्यायचं, याला थंड करायचं आणि एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण ह्याच्यात पूर्ण आंब्याचा आंबटपणा उतरलेला आहे। याच्यापासून आपण पन्ह बनवू शकतो किंवा कुठलाही सोड्याचं एक ड्रिंक म्हणूनही आपण याच्यामध्ये बनवू शकतो। हे 1 कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हा आपला थोडासा शिकंजी मसाला घालायचा, थोडंसं काळं मीठ घालायचं, भरपूर सारे आईस क्यूब घालायचे, ड्रिंक तयार होईल। जर पन्ह बनवायचं असलं तर थोडासा गुळ घालायचा आणि आईस क्यूब तयार। आता चला तर याला आपण भिजत घालायची तयारी करू। हे ज्या फोडी आहेत लगेचच घ्यायच्या, अर्ध्या कच्च्या गरम असतात ह्या। त्याच्यामध्येच आपल्याला ना ही जी खडीसाखर केली आहे ती मिक्स करायची आहे। आता आपल्याला खडीसाखर जेवढी आपण ना कैरी घेतली आहे ना, त्याच्या अर्धी आपण खडीसाखर घेऊ। म्हणजे 200 ग्राम आपण कैरी घेतली होती, त्याच्या अर्धी आपण खडीसाखर घेऊ, कारण हे खट्टा मिठात छान लागतं, जास्त गोड नाही छान लागत। जर तुम्हाला आवडत असेल तर गोडचं प्रमाण वाढवा आणि जर छोटी खडीसाखर घेतली असेल तर ग्राइंड करायची गरज नाही। गुळ घेतला असेल तर बारीक चॉप करून घाला आणि साखर घेतली असली तर तसंच घाला आणि फक्त 2-3दा याला हलवायचं। हे पाहिलं, मोठी खडीसाखर राहिली आहे, काही फरक पडत नाही। याला 2 दिवस आपण असंच भिजत घालणार आहेत आणि उन्हाला ठेवणार आहेत, किंवा तुम्ही ना एखाद्या सुती मलमलच्या कपड्यावर ना असं रूममध्ये जिथं फॅनचा हवा लागतं किंवा बाहेरची हलकीशी वारं लागतं, धूप लागतं, त्या ठिकाणी जरी ठेवलं ना, हे अप्रतिम तसंच राहतं। पण उन्हाला जर घातलं तर 1 वर्षभरही याला काही नाही होणार। आता हे जे पाणी उरलं आहे ना, ते आपण मगाशीचं पन्ह बनवलं, त्याच्यात तुम्ही मिक्स करू शकता। हे पाहिलं, 1-4 दिवस याला मी खूप छान गच्चीवर वाळत घातलं होतं उन्हामध्ये, एकदम छान झाला आहे। पण मध्ये ना मऊपणा आहे, जसा आपला आवळा कॅन्डीला असतो ना, सेम तसा। आवळा कॅन्डीची रेसिपी मी खाली देते, ते नक्की बनवा तुम्ही। आपल्या चॅनलवर असे सुंदर व्हिडिओ येत असतात, नेहमी पाहत जा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।